मोठ्या साहेबांना मारायची सुपारी दिली कुणीतरी. आता घडलेलं समज सांगून टाकू काय आत्याबाईला? जानकी आणि गणेश ज्या गाडीतनं रमावतीला गेले होते ना, त्या गाडीला अपघात झालाय. का इतकी चांगली वागते सुजानकी? गाडी थोडी डॅमेज झाली आहे आणि रामसिंगला थोडं लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. काळजी करायचं काही कारण नाही. देवानेच वाचवलं म्हणायचं आपल्याला. जानकी आणि गणेशला सुबुद्धी सुचली म्हणायची, नाहीतर गाडी बंद काय पडते, ही दोघं जण एसटीने रमावतीला काय जातात आणि नंतर हा असा गाडीला ॲक्सिडेंट होतो. सगळा चमत्कारच म्हणायचा. होय आत्याबाई, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आणि आत्याबाई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर साहेब आणि जानकी वहिनींमधला वाद संपला असेल तर घरामध्ये पुन्हा चैतन्य यायला काहीच हरकत नाही. अगदी माझ्या मनातलं बोललात, अगदी माझ्या मनातलं. आता त्या दोघांच्या संसारात काही विघ्न नको यायला देवा. आजपर्यंतच्या संसारात किती दिवस सुखाचे पाहिलेत त्यांनी देवजण. सगळं सुरळीत होईल आत्याबाई. साहेबही आता बदलले. आता एकच तेवढा मोठा प्रश्न राहिला आहे, पण तोही मार्गी लावून आलोय मी. कमिशनर साहेबांशी माझं बोलणं झालंय. त्यांनी पूर्ण सुरक्षा द्यायचं आश्वासन दिलंय. तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत जानकी नरसिंहा बरोबर आहे तोपर्यंत नरसिंहाची काळजी नाही मला. मामा, काय झालं? मी बोलले बाबांशी. मी त्यांना सगळं खरं सांगून टाकलं. मग काय म्हणाला? त्याने तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला का नाही? मामा, त्यांना खरंच खूप पश्चाताप झालाय. खरं ऐकल्यानंतर ते इतके शॉक्ड होते ना की त्यांना काही बोलवतच नव्हतं. चला, एका अर्थी चांगलंच झालं म्हणायचं. मामा, ते जानकीशी अजून बोलले असतील की नाही कोणास ठाऊक. बोलेल. जर का त्याला खरंच पश्चाताप झाला असेल तर तो नक्की बोलेल. पण जानकीचा अजून फोन का नाही आलाय? मामा, बाबा जर जानकीशी बोलले असते ना तर जानकी शांत राहूच शकत नाही. तिने नक्की मला कळवलं असतं. अगं, नसेल बोलला तो. तू म्हणतेस ना त्याला पश्चाताप झालाय, तर बोलेल. मामा, जानकीचा फोन आहे. हॅलो जानकी, अगं आत्ता तुझ्याच बद्दल बोलत होतो, इतक्यात तुझा फोन आला. बोल ना, काय झालं? बाबा बोलले तुझ्याशी? जानकी, अगं बोल ना, काय झालं? अमृता, तू रडतेस? जानकी, अगं बोल ना, काय झालंय? बाबा तुला पुन्हा उलट सुलट काही बोलले का? नाही. काही नाही बोलले ते मला. अगं मग काय झालंय? तुझे आभार कसे मानू ना तेच कळत नाहीये मला. तुझ्यामुळे आजही माझ्याशी बोलले. इतके दिवस या गोष्टीचं फक्त स्वप्न पाहत होते का मी, पण आज ते बोलले, भरभरून बोलले. अगं त्यात माझे कसले आभार मानतेस? मी काहीच केलेलं नाहीये. मी फक्त जे सत्य होतं ते त्यांना सांगितले. आणि काय ग, तू माझ्यासाठी काय कमी केलंयस का? हा, मी तर त्यासाठी तुझे पायच धरले पाहिजेत. मग हे उगीच काहीतरी नको बोलूस. उलट आता तर मीच तुझ्यासाठी बरंच काही केलं पाहिजे. अमृता, तू परत ये. तुझं पहिलं बाळंतपण आपण इकडेच करूया, मोठ्या थाटात करूया. मी आहे ना, मी सगळं करीन. जानकी, अगं
अजूनही मी तो निर्णय नाही घेऊ शकत ग. त्याआधी मला बाबांशी बोलावं लागेल. हे बघ, तुझ्यातले आणि बाबांमधले सगळे गैरसमज दूर झाले असले ना तरी माझ्यात आणि त्यांच्यात काही प्रश्न असे आहेत जे जे अनुत्तरित आहेत. त्यामुळे मला आधी त्यांच्याशी बोललं पाहिजे. ठीक आहे, पण अमृता, माझी खात्री आहे, जसे आमच्यातले गैरसमज दूर झाले ना तसे तुमच्यातले गैरसमज तर नक्की दूर होतील. तू बोल त्यांच्याशी आणि कळव मला. ठेवू? ठीक आहे. ठेवते. आपण दोघांनीही खूप मोठी चूक केली आहे. बाबा, घडलेल्या प्रकरणात जानकीचा काहीच दोष नाहीये. दोष जर कोणाचा असला ना तर तो आर्यनचा आहे. बाबा, आर्यनने हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय. अहो, मी अमृताला फोन केला होता, बोलले तिच्याशी. तिला सांगितलं की आता आपल्यातले सगळे गैरसमज दूर झालेत. मग खूप खुश झाली ती. खूप बरं वाटलं तिला. आता आपल्यातले गैरसमज दूर झालेत ना, तसेच तुमच्यामधले सुद्धा होतील. तिला इकडे बोलवायचं का? मला माहिती आहे आर्यनवर तुमचा राग होता, पण आर्यन नाहीये आता. आर्यनचा भूतकाळ झालाय. यात अमृताच्या बाळाचा काय दोष? त्या बाळाला का शिक्षा मिळतीये? जो माणूस आपल्या घरातल्या बायकांकडे बघतो, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत करतो, त्याची काय अवस्था झाली पाहिजे. आता यातलं ज्ञान तुलाच जास्त आहे. संपवून टाक त्याला कायमचा. अहो, तुमचं लक्ष नाहीये. कसला विचार करताय? काय होतंय तुम्हाला? मला सांगा ना. माझ्या मनावर अनेक ओझी आहेत जे मी मला सांगू शकत नाही, तर तुला काय सांगणार? शेवटी तिने सगळं तिच्या मनासारखंच केलं ना. हे म्हणजे 100 चूहे खाके बिल्ली हज को चली. अहिल्या, इतके दिवस तू फक्त माणसांविषयी वाईट बोलत होतीस, त्यांच्याशी वाईट वागत होतीस. आता प्राण्यांना तरी मोकळं सोड. मी कोणाबद्दल बोलते हे तुम्हाला चांगलंच कळलंय. नरसिंह भाऊजींचं म्हणे जानकीशी एकदम सगळं चांगलं झालं. मग तुला काय प्रॉब्लेम आहे?
तुला दुःख व्हायचं एवढं काय कारण? नवरा बायकोंचे आपापसातले वाद मिटले तर ती चांगलीच गोष्ट आहे की. मला नरसिंह भाऊजींची कीव येते. ते स्वतःला एवढे मोठे राजकारणी समजतात ना. आणि बघा, एक गावंढळ मुलगी सतत त्यांना वेड्यात काढते. अहिल्या प्लीज तोंड सांभाळून बोल. माझं काय चुकतंय हे तरी मला सांगा. आर्यन बरोबर एवढी लफडी केली तिने आणि आता साळसूतपणाचा आव आणून नामानिराळी राहते. अमृताच्या आयुष्याचं वाटोळ सुद्धा तिनेच केलंय. भाऊजी हे सगळं विसरले? पास अहिल्या, आता पास. यापुढे एक शब्दही बोलू नकोस. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस अहिल्या. नाहीतर काय काय कराल? आज झाली तुझी बडबड. यापुढे मी ही बडबड ऐकून घेणार नाही. अशीच जर बोलत राहिलीस ना तर काय हात उगाराल माझ्यावर? वेळ पडली तर मी तेही करीन. काय बोलताय तुम्ही? माइंड इट. लक्षात ठेव, यापुढे मी जेवढं सांगेन तेवढं आणि तेवढंच बोलायचं. इट्स गुड फॉर यू. इकडे पानाचा हिरवा, अरे पिकल्या पानाचा. काय 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 लावले रातच्या टायमाला माझ्या खोलीमध्ये? कोण काय म्हणेल? काय हो परसू शेठ, एवढा जीव ओवाळून टाकते तुमच्यावरनं, आणि तुम्ही मात्र सारखी मला हाडतुडच करता बाबा. आता हाडतूड करू नाही तर काय करू? जवळ यायला जातो प्रेमानं तर सारखं ते काळा दोरा आणते मध्ये, डोरला बांधा. मग काय करणार मी? अहो त्याला पण एक कारण आहे. काय? हे असं दिवसा डोळ्या सगळ्यांच्या देखत अंगचटीला यायला लागल्यावर मग काय करायचं माणसं? आता कुठे दिवस आहे? आता तर रात्र आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? कुठं काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे आता मीच तर दार लावून घेतलंय की. तेच म्हणते मी, तू दरवाजा लावून आत आलीस, ह्याचा नेमका अर्थ काय काढायचं मी? आता एवढं सगळं मी केल्यावर अजून सुद्धा जर तुम्ही अर्थच काढत बसणार असाल तर मग राहिलं. मला माहिती आहे आर्यनवर तुमचा राग होता. यात अमृताच्या बाळाचा काय दोष? त्या बाळाला का शिक्षा मिळतीये? कोण आहेस तू? तू कितीही नाकारलंस तरी जे झालंय ते तू बदलू शकत नाहीस. तुझे हात तुझ्या जावयाच्या रक्तानं माखलेत. त्याचे डाग कायम स्वरूपी तुझ्या अस्तित्वावर चिकटून राहतील. नाही, मुळात तो माझा जावई कधीही नव्हता. तो फक्त विनायकचा मुलगा होता, बस. आणि त्याचा अमृतावर कधीही प्रेम नव्हतं. त्याचं प्रेम होतं का नव्हतं हा प्रश्न नंतरचा. पण अमृता त्याच्या नावाचं कुंकू लावत होती हे सत्य आहे. आणि तिच्या कपाळावर लावलेलं ते कुंकू तू पुसलंयस हेही सत्यच आहे. पण तसं करण्यामागे माझं काहीही वाईट हेतू नव्हता. तो आयुष्यभर छळत राहिला असता तिला, कधीही सुखी होऊ दिलं नसतं तिला. आणि मी जे काही केलं ते तिच्या सुखासाठी केलंय. खोटं.
तू जे काही केलंस ते स्वतःच्या सुखासाठी. युगंधराच्या मुलाशी तुझं मुलीचं लग्न होऊ नये असंच तुला वाटत होतं, म्हणून तू हे सगळं केलंस. म्हणून तू त्याला मारून टाकलंस. आणि आता त्याच्या मुलालाही मारून टाकायचंय तुला? नाही, हे असं अजिबात नाहीये. मी माझ्यासाठी काहीही करत नाहीये. सगळं अमृतासाठी करतोय, तिच्या सुखासाठी करतोय. तिला होणारं मूल स्वीकारूनही तू तिला सुखी करू शकत होतास. तिला ते मूल हवंय, पण तुला नकोय. तुला त्या मुलाला मारून टाकायचंय. नाही, हो नाही. काय झालं? मला माहिती नाही तुम्हाला नक्की काय होतंय ते, पण मी एवढंच सांगायला इकडे आलीये की मी तुमच्या बरोबर कायम आहे, तुमची सावली बनू. हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. मन माझे ग झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे, शब्द त्याचे ग अमृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते माझं कुंकू. हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. तुम्ही इकडेच आहात? माझ्याकडे पाहताय? मग पाहत राहा. आता माझा दिवस लय भारी जाईल. उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमचा चेहरा पाहिला ना, काय झालं? तुम्ही लवकर उठला? फारशी झोप लागली नाही. तू मात्र गाढ झोपली होतीस. आज खूप दिवसांनी गाढ झोपले मी. नाहीतर इतके दिवस फक्त डोळे मिटून पडायचे, रात्र संपायची वाट पाहत. पण आज तुमच्या मिठीत गाढ झोप लागली मला. हरवलेलं सगळं सुख परत मिळाल्यासारखं वाटलं. माझ्या बाबतीत मात्र सगळं उलट आहे. मला नाही वाटत आता मला कधीही शांत झोप लागेल. का? असं का बोलताय? मला सांगा, मी मदत करू शकेन तुम्हाला. मी जे केलं त्यातून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही. असं का बोलताय? मी तुम्हाला परत परत सांगतेय, तुम्ही राजकारणात जे काही केलं ते चूक नव्हतं. जानकी, तुला मी कसं सांगू? माझ्या मनावर जे ओझं आहे ते कधीच हलकं होणार नाही. मी माझ्या हातानं माझ्या मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलंय, ते पण तुझ्यावर खोटा संशय घेऊन. मी तुम्हा दोघींचा गुन्हेगार आहे. आर्यनचा खून मला कधीच शांत झोपू देणार नाही.
काय होतंय? मला सांगा ना. काही नाही.